देवेंद्र फडणवीस, त्यानंतर राज्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पार्टीचे जे सगळे संस्थापक आहेत, मग दिपके असतील, अभिजित दिपके किंवा त्यांचे सहकारी, या सगळ्यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावायला पाहिजे. कारण ह्या लोकांमुळे यांना कळलं की जे काही प्रश्न आहेत ते कोणत्या संकटातून जात आहेत. नीटचे पेपर फुटले आहेत, लक्ष घालत नव्हते. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता जो कार्यक्रम करतायत हा ना, व्यासपीठावर अभिजित दिपके वगैरे सगळे तरुण लोक, ठाकरे असे यांचे लावले पाहिजे. ह्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं सुस्त्याने करावं असं वाटतंय. काल जेएनझीचे एक मेळावा पुण्यात झाला, छात्रों की गुंज. तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे. आज तुमचा काय आहे? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही. अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा. हा पेड इव्हेंट आहे. मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता. बिहारमध्ये 10,000 रुपये टाकले मोदींनी. हा पेड इव्हेंटच होता ना. भारतीय जनता पक्ष हा जे पेड इव्हेंट आहे, स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण, हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे. हा पेड इव्हेंट, तो पेड इव्हेंट, तो पेड इव्हेंट. एक अत्यंत गंभीर प्रश्न या महाराष्ट्रामध्ये सध्या आहे. त्याच्यावरती आपले मुख्यमंत्री काही बोलले आहेत का? पोषण आहारात शालेय मुलांच्या निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात आहे. आंबेगावमध्ये एका शाळेमध्ये कच्चं धान्य, कच्चा वाटाणा आणि इतर सगळं हे 13 शिट्या घेऊन कुकरच्या शिजलं नाही हे लोकांसमोर आणणाऱ्या रेषा निलंबित केलं. हा वाटाणा शिट्या देऊन शिजला नाही. देवेंद्रजींनी हा वाटाणा घेऊन आपल्या घरी शिजवावा, वहिनी साहेबांना द्यावा, शिजवा म्हणावं. आणि तुम्ही त्या महिलेला निलंबित करता, शिक्षिकेला, जिनी त्या मुलांना किती निकृष्ट दर्जाचा आहार मिळतो यात सांगण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला तुम्ही सांगताय प्रधानमंत्री त्यांच्या मंत्र्यांना की रील बनवा, इंस्टाग्रामवर या, संवाद साधा. असं कोण म्हणताय? तुमचे प्रधानमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस. आणि एक शिक्षिका, अंगणवाडी सेविका आंबेगावची, तिने जेव्हा सरकार किती निकृष्ट दर्जाचं, हे कोण आहेत? हे पुरवठादार हे सगळे नागपूरचे आहेत. आजच्या जेएनझीनी पेड नसतील तर 100% पेड आहेत. यांच्याकडून सभेला जाणार आहे. जर ते पेड नसतील तर एखाद्या विद्यार्थ्यानं उठून विचारावं, शालेय पोषण आहारामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, झेन अल्फा, वाटाणे, चणे, भात, शिळन्न, हे शालेय पोषण आहार पुरवठादार हे भारतीय जनता पक्षाचे ठेकेदार आहेत, नागपूरचे आहेत. पगारिया त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. फडणवीसांचा अत्यंत खास माणूस, भाजपला पैसे देतो निवडणुका लढायला. हा पगारिया कोणाचा माणूस आहे? जो हा वाटाणा, हा प्लास्टिकचा वाटाणा मुलांना खायला घालतो. आणि तुम्ही आम्हाला पेड इव्हेंट म्हणता. तुमचं सगळं पेड जात आहे ना तुमच्या भाजपच्या खिशात. ह्याच्यावर देवेंद्रजी जर बोलले तर त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शोभते. पण ह्याच्यावर बोललं की निलंबन करायचं, ह्याच्यावर बोललं की गुन्हे दाखल करायचे, या विषयावर बोललं की ते पेड आहेत.
त्यांना अक्कल नाही, तुम्हाला अक्कल आहे. हा वाटाणा जो आहे आंबेगावच्या शाळेतला, हा त्या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगल्यावर घेऊन जावं आणि खा म्हणाव्याची भाजी दाखवावी त्यांनी. आणि त्या पगार्याचं सगळं निलंबन करा, निलंबन पगार्याचं व्हायला पाहिजे. हा जो कंत्राटदार आहे त्याचं निलंबन झालं का? त्याचं निलंबन झालं नाही. निलंबन झालं त्या बिचारा शिक्षिकेचं. आता तिला नंतर लोकांच्या दबावामुळे परत घेतलं, ठीक आहे, कारण आता लोक जागरूक. तेव्हा ते जे काय सांगतायत पेड इव्हेंट, अमुक इव्हेंट, अमुक इव्हेंट, तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी हातभर फाटली असं म्हणणार नाही, ते बरं दिसत नाही, असभ्य आहे ना ते. हातभर फाटणं बरोबर, तो पार्लमेंटरी शब्द असं भाजपचे लोक म्हणते. आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना हातभर फाटली असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना झोप लागत नाही. राहुलजींनी घेतल्यावरती यांनी मेळावे सुरू केले, तोपर्यंत मला आठवण नव्हती. आदित्य ठाकरे यांनी आमच्या झेंजीचे मेळावे, मैदानं वाचवण्यासाठी झेंजींचे आंदोलनं सुरू केले आदित्यजींनी. त्यानंतर हे यांना आठवण झाली, मंत्री जातात विद्यापीठामध्ये. आता जतीनराव माझी जर एखाद्या विद्यापीठात गेले, तुम्ही कल्पना करा की ज्यांना हो का ठो कळत नाही शिक्षणातलं, असे अर्धे मंत्री आहेत तुमच्याकडे, त्यांना तुम्ही विद्यापीठात पाठवणार. हा जैनजीचा अपमान आहे. महाराष्ट्रात असे अनेक मंत्री आहेत, त्यांचा संबंधच नाही काही. त्यांनी शिक्षणाचा आयता घो करून टाकलेला आहे. संसदीय शब्द आहे हा. सिनेमा आलाय त्याच्यावर, त्याला पुरस्कार मिळाला या सिनेमाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी कृपा करून जैनजीच्या लोकांच्या, शिक्षकांच्या नादाला आता लागू नये. तुम्ही जे शोषण केलं आतापर्यंत ते आता सगळं बाहेर यायला लागलेलं आहे. तुम्हाला तो कच्चा वाटाणा आम्ही खायला घालू. तो जो हिरवा कच्चा वाटाणा आहे तो आम्ही तुम्हाला खायला घालू. तुम्हाला तो खावाच लागेल. माफी मागा त्या विद्यार्थ्यांची ज्यांनी हा कच्चा वाटाणा खाल्ला आणि आजारी पडले. अनेक शाळांतून शिळ्यांना खाल्ल्यामुळे मुलं आजारी पडली, त्यांना विषबाधा झाली. हे तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? जैनजीचे मेळावे घेत आहेत. भ्रष्टाचारा संदर्भात पाहायला गेलं तर जामनेर पॅटर्न संदर्भात तुम्ही काय माहिती समोर आणली? MIDC असेल, गिरीश महाजन असेल आणि सामंतवरती देखील आरोप केले तुम्ही. मी आरोप करत नाही. मला आता बघा बाहेर माझ्याकडे किती लोक भेटले भ्रष्टाचाराच्या फाईल येऊन बसले. साधे लोक आहेत. MIDC मध्ये मराठी उद्योजकांना प्लॉट मिळत नाही, आज लिहिलंय मी. हे एक प्रकरण आहे. माझ्याकडे अशी 111 प्रकरण आहेत. डायरेक्ट त्या एजंटला भेटायला लावतात. मंत्री भेटत नाहीत, त्यांचे OSD भेटलं तर OSD एजंटला भेटायला सांगतात. स्टार्टअप इंडिया करताय ना, मेड इन इंडिया करताय. MIDCचे प्लॉट कोणाला जात आहेत आणि कोणत्या मार्गाने जात आहेत, कुठल्या मागे किती पैसे आहेत? मला मी किती म्हटलं आयुष्यावर बोलायचं नाही तरी मला राहत नाही हे विषय बोलले. इतके लोक येत आहेत. कुंभमेळ्यामध्ये बघा काय चाललंय म्हटलंय मी, कशा प्रकारे पैसे खात आहेत. धर्म सोडत नाही, उद्योग सोडत नाही, शिक्षण सोडत नाही, पोषण आहार सोडत नाही मुलांचा. सर्वत्र पैशाचा अपहार सुरू आहे. आदित्य ठाकरे आज रेड कार्ड दाखवणार आहेत गव्हर्नमेंटला. सगळ्या खेळाडूंना त्यांनी विनंती केली. रेड कार्ड हा फुटबॉल मधला म्हणजे बाहेर काढतात. हे सुद्धा आम्हाला आदित्यजीमुळे कळलं. ते फुटबॉल प्रेमी आहेत. रेड कार्ड फार उत्तम प्रकारचं आंदोलन त्यांनी हातामध्ये घेतलं आहे. मुंबईमधलं मैदानं वाचवण्यासाठी. ही सगळी मैदानं ही एका विशिष्ट बिल्डरांच्या हातात दिली जात आहेत. विशिष्ट बिल्डर, फडणवीसांच्या मर्जीतले बिल्डर. मुंबई विकायलाच काढली, विकली. हे बिल्डर आहेत, हे फडणवीसांचे हस्तक आहेत आणि उरलेले डेप्युटी CM शिंदेचे हस्तक आहेत. आणि सगळे मिळून मुंबई आणि महाराष्ट्र लिलावात काढलेलं आहे. तुम्ही कुठेही जा. काल मी पश्चिम महाराष्ट्रात होतो, तिथेही अडाणीनं जमिनी ताब्यात घेतल्या त्याच्या प्रकल्पासाठी. आणि 27 गावचे शेतकरी माळशेज घाटाच्या खाली रस्त्यावर उतरत आहेत. पुढल्या आठवड्यात मी त्या आंदोलनाला जातोय आणि आंदोलन आम्ही उभं करतो. चाकणची MIDC जबरदस्तीनं विमानतळासाठी
अडाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. मी काल त्या भागामध्ये होतो, असंख्य शेतकरी मला भेटले. हे आंदोलन परत उभं राहत आहे. अदानी चिंतामणीवर पार्टनरशिप मध्ये उतरले जातात. कोण? अदानी हो, आता कोणी लालबागच्या राजाबरोबर पार्टनरशिप करत आहे, कोणी चिंतामणीच्या राजाबरोबर करत. ही स्पर्धा जी चालली आहे, आमचे देव सुद्धा तुम्ही सोडले नाहीत, आमचे देव तुम्ही सोडत नाही. आणि फडणवीस बरं का आम्हाला जेनजीवरती ज्ञान देत आहेत. चला 25% अधिक जणांची नावं SIR मध्ये वगळण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात नावं वगळले गेलेली आठव्या निवडणुकीनंतर 1 कोटीच्या वर नावं वगळल्यात. आकडा 2 कोटीचा आहे, पण 1 कोटी नक्की आहे. त्याच्यावरती आमच्या पक्षाचं सुद्धा कार्यकर्त्यांचं काम सुरू आहे. कुठल्या भागामध्ये जाणीवपूर्वक नावं वगळली गेलेली आहेत. बोलिए. साहेब बुलेश्वर मध्ये एक घटना घडली. दुर्दैव आहे ते. रस्त्याचं सर, कारण त्योहार आ रहा है, चीनी महंगी हो रही है, करीबन 100 रुपए तक जाने वाली है. आपका क्या कहना है? आपका क्या कहना है? चीनी महंगी हो रही है सर. 12 साल में दूसरा क्या हुआ है महंगा? सस्ता क्या हो गया मुझे बताइए. 12 साल मोदी जी के हो गए, सस्ता क्या हो गया? मौत सस्ती हो गई, एक्सीडेंट सस्ते हो गए, आत्महत्याएं सस्ती हो गई, और कुछ नहीं है ना. शुगर में जो शुगर केन के लिए जो शुगर केन आता है साखर बनाने के लिए, वो तो इथेनॉल में जाता है पूरा. तो कहाँ से आएगी ये सब चीजें? सरकार को पता होना चाहिए. आपने आपके मंत्रियों को बोला है कि यूनिवर्सिटी में जाओ और जेन से डायलॉग करो. वो बच्चों के घर में जाइए किचन में, और उनके माँ और पिता से डायलॉग करिए. चलिए. बोगस लाडक्या बहिणींना 9,500 कोटी वाटले गेले. हमला दर्ज हुआ है लातूर में, इस तरह क्या कहना चाहिए? आंदोलन करने वाले जो होते हैं बच्चे और हमारे जैसे लोग बुजुर्ग, ऐसे FIR से हम डरते नहीं और डरने वाले नहीं है. आप हमें जितनी दबाने की कोशिश करेंगे उतनी हम उछलकर नए लड़के आगे आ जाएंगे. हम तो है लड़ने के लिए, लेकिन नए बच्चे भी लड़ने के लिए तैयार हो गए. तो ये मोदी जी को लगता है या यहाँ देवेंद्र जी को लगता है इस प्रकार से दबाव तंत्र बनाकर लोग पीछे हट जाएंगे. नहीं, वर्षा बंगले में जाएंगे लोग, मंत्रियों के बंगले में जाएंगे. सर, वंदे मातरम जो है, ये पूरा गाया जाएगा, ऐसा बीजेपी ने कहा है, और उसके बाद आंदोलन भी करेंगे. करने दो. मोदी जी को बोलो सामने आकर पूरा गाकर दिखाई. जो उनके जो 6 छंद है विदाउट टेलीप्रॉम्प्टर. पहले जय शाह को सामने लाइए, जय शाह को बोलो, गाइए जय शाह को. बाद में मोदी जी गाएंगे, फिर अमित शाह गाएंगे, फिर जतिन राम मांझी गाएंगे. और किसका नाम लेना है? कौन ये 6 छंद गा दिखाते हैं विदाउट टेलीप्रॉम्प्टर, उनके पीछे हम गाएंगे. सबसे पहले मोदी जी को बोलिए आइए गाइए. वहां हमारे यहाँ जो 9 अगस्त का जो क्रांति मैदान है, वहाँ क्रांति हो गई. अगस्त क्रांति मैदान, वहाँ आइए, हम मंच बनाकर देते आपको. टेलीप्रॉम्प्टर नहीं रखेंगे. आइए और गाकर दिखाइए, देखता हूं मैं. बोगस लाडक्या बहिणींना 9,500